हाय हॅलो नमस्कार. मी आहे योगिता आणि तुमचं मनापासून स्वागत आहे योगिताज फूड कॉर्नरमध्ये. चला तर मग आज आपण बनवणार आहोत एकदम झटपट, चविष्ट आणि भरपूर भाज्यांनी भरलेला व्हेज फ्राईड राईस. सगळ्यात आधी गॅसवर एका मोठ्या भांड्यात भरपूर पाणी उकळायला ठेवा. भांडं थोडं मोठं घ्या म्हणजे भात मोकळा शिजेल. तोपर्यंत बिर्याणी राईस 2-3 पाण्याने छान व्यवस्थित धुवून घ्यायचा. पाणी उकळायला लागलं की त्यामध्ये धुतलेला तांदूळ घालायचा. थोडं जास्तच मीठ घाला कारण नंतर आपण ते एक्स्ट्राचं पाणी काढून टाकणार आहोत. भात शिजेपर्यंत सगळ्या भाज्या बारीक चिरून घ्या. मी चॉपर वापरला आहे त्यामुळे काम पटकन होईल. मी आधीच कॉर्न उकळूनसुद्धा घेतले आहेत. आता कढई थोडी मोठी घ्या किंवा तुमच्याकडे जर लोखंडी कढई असेल तर ती घ्या. त्यात थोडं तेल घाला. फ्राईड राईससाठी खूप तेलाची गरज नसते. तेल गरम झालं की त्यामध्ये भरपूर बारीक चिरलेला लसूण आणि आलं घाला. छान गुलाबी होईस्तोवर परतून घ्या आणि त्यानंतर कांदा घालून तो पण थोडा गुलाबी होईपर्यंत परतून घ्यायचा. कांदा परतला की त्यामध्ये उभी चिरलेली हिरवी मिरची घालायची. तुमच्याकडे जेवढं तिखट आवडतं त्यानुसार तुम्ही उभी चिरलेली मिरची घालू शकता. हे तिन्ही आयटम सगळे परतून झाले की आता त्यामध्ये तुमच्याकडे असलेल्या जेवढ्या कुठल्या भाज्या असतील त्या तुम्ही घालू शकता. मी इथे उकडलेला कॉर्न घातलेला आहे, बारीक चिरलेला गाजर, एक कॅप्सिकम आणि बारीक चिरलेला कोबीसुद्धा घातला आहे. सगळ्या भाज्या आपल्याला हाय फ्लेमवर परतायच्या आहेत त्यामुळे त्या मऊ न होता छान क्रंची राहतील. आता भाज्यांना लागेल तेवढंच मीठ आपल्याला घालायचं आहे कारण भातात तर आपण ऑलरेडी मीठ घातलेलं आहे. आणि त्यानंतर छान शिजलेला भात घाला. वरून ब्लॅक पेपर पावडर घालून सगळं हलक्या हाताने टॉस करून घ्या. सुरुवातीला चमच्याने जास्त ढवळू नका नाहीतर भात तुटू शकतो. टॉस केल्यावर हलक्या हाताने चमच्याने एकदा छान मिक्स करून घ्या. शेवटी भरपूर कोथिंबीर घाला. तुमच्याकडे हिरव्या कांद्याची पात असेल तर तीही नक्की घाला. त्यामुळे चव अजून जास्त छान लागेल. आणि बस आपला झटपट, चविष्ट आणि हेल्दी व्हेज फ्राईड राईस तयार आहे. यासाठी कोणत्याही खास मसाल्याची गरज लागत नाही. अगदी कमी वेळात तयार होतो आणि मुलांच्या टिफिनसाठीही एकदम परफेक्ट आहे. अशा प्रकारे भरपूर भाज्या मुलांना अगदी आवडीने खायला देता येईल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका नवीन आणि सोप्या रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.